विद्यार्थी मित्रांनो, वायवा नंबर 45 मध्ये तुमचं स्वागत आहे. बायोमॉलिक्यूल. बायोमॉलिक्यूल म्हणलं की स्ट्रक्चर. मग प्रश्न काय असणार आहेत, की एखाद्या स्ट्रक्चरचं नाव देतील आणि त्यात नायट्रोजन किती आहेत, ओके, ऑक्सिजन किती आहेत असं विचारतील, ओएच ग्रुप किती आहेत असं विचारतील. बर, दोन जर असतील तर त्यांच्यात लिंकेज कुठला आहे हा तर प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याच्या अगोदर आपण वायवामध्ये तो कव्हर केलाय, ग्लायकोसिडिक लिंकेज. बरं, याच्यानंतर विचारतील तुम्हाला कोणत्या कार्बन जवळ ऑक्सिजन आहे, कोणत्या जवळ नाहीये असं पण विचारतील. म्हणजे प्रश्न खूप सोपे आहेत, पण जर तुम्हाला कळालं ना की प्रश्न विचारतायत कसं, बघा मी काय सांगतोय, जर तुमच्या लक्षात आलं प्रश्न कुठले विचारले जात आहेत, तर ते अभ्यास करायला पण सोपं जातंय. मग आता छोटासा लेक्चर होणार आहे, अतिशय छोटंसं लेक्चर आहे. प्रश्न काय, इकडे बघूया रे आपण. ओके, डी टू डीऑक्सी डी रायबोज प्रेझेंट इन डीएनए म्हणलंय, बरोबर आहे. ह्या दुसऱ्या कार्बन जवळ ओएच ग्रुपच नाहीये. दुसऱ्या कार्बन जवळ ओएच ग्रुप नाहीये, लक्षात घ्या. मग प्रश्न तुम्हाला काय विचारतील बघा, आयडेंटिफाय द कार्बन ॲटम नंबर फ्रॉम C1 टू C5. C1 टू C5 म्हणजे हा पहिला आहे, हा दुसरा, तिसरा, चौथा, इथे पाचवा कार्बन आहे बघा. इथं पाचवा कार्बन आहे की ज्याला ओएच ग्रुप सध्या दिसतोय मला. पण ते काय म्हणतायत, डीएनए न्यूक्लियोटाइड दॅट लॅक्स ऑक्सिजन फ्रॉम ओएच ग्रुप. क्लिअरली लिहिलंय, नो ओएच ग्रुप म्हटलंय, तेव्हा तुमचं उत्तर C2 बरोबर आहे. म्हणजे आता इथून पुढे तुम्ही काय करणार, की बायोमॉलिक्यूल मधलं प्रत्येक स्ट्रक्चर तुम्ही परफेक्ट करणार आहे. वायवा 44 मध्ये जे घेतलंय, प्युरिन बेस, पायरामिडिन बेस, सीयूटी, सायटोसिन, युरॅसिल, थायमिन, ऍडेनिन, ग्वानिन, मग नायट्रोजन किती आहेत, ऑक्सिजन किती आहेत, NH2 ग्रुप कुठल्या ठिकाणी आहे, सायटोसिनला आहे, ऍडेनिनला आहे, ग्वानिनला नाहीये, पण ग्वानिनला आहे, फक्त युटीला नाहीये, म्हणजे युरॅसिल आणि थायमिन मध्ये NH2 ग्रुप नाहीये. बरं, मग तुम्हाला या टाइपचे प्रश्न करायचे. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ कार्बन atom present in sugar molecule of nucleotide. कार्बन 1 2 3 4 5 5 कार्बन आहेत. ओएच ग्रुप 1 2 3 4 ओएच ग्रुप आहेत. किती ओएच ग्रुप आहे? 4. पण इथं आरएनए मगाशी डीएनए होतं. ओके, बरं आता पुढे बघा. नंबर ऑफ ओएच ग्रुप प्रेझेंट इन रायबो न्यूक्लिओसाइड. ओएच ग्रुप 1 2 3 बाळांनो, हे रायबो न्यूक्लिओसाइड मध्ये 4 ओएच ग्रुप नाही आहेत, तर 3 ओएच ग्रुप आहेत. याची टीज तुम्हाला करावी लागेल. पण पहिल्या कार्बनला हा कोण अटॅच आहे? सिंगल रिंग आहे, म्हणजे तो सी यू किंवा टी असेल. यू टी नाही आहे, कारण NH2 ग्रुप आहे, म्हणजे तो सायटोसिन आहे. ओके, त्यात 3 नायट्रोजन आणि 1 ऑक्सिजन आहे. युरॅसिल मध्ये 2 नायट्रोजन 2 ऑक्सिजन आहेत. थायमिन मध्ये 2 ऑक्सिजन 2 नायट्रोजन आहेत. होय, पण असं पण एक आहे, ओके, न्यूक्लियोटाइड मध्ये की ज्यात नाईट ऑक्सिजनच नाहीये. सर्च करा. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. एएमपी लिहिलंय, म्हणजे एडेनाइन. ओके, समजून घ्या, या एडेनाइन मध्येच ऑक्सिजन नाहीये, बरं का, लक्षात घ्या. वायवा 44 आणि 45 अगदी सेम आहे, समजा म्हणूया आपण, अगदी सेम आहे. मग इथं बघा, हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि हा 5व्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप आहे. कितव्या कार्बनला आहे? 5व्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप आहे. पण एक मिनिट, इथं 2 आहेत, हे एडेनिन आहे. इथं NH2 ग्रुप आहे, हे सायटोसिन आहे. इथं 3 नायट्रोजन आणि 1 ऑक्सिजन. बाळांनो, हा फॉस्फेट ग्रुप आहे. कुठला ग्रुप आहे? फॉस्फेट. पण हे सायटोसिन असल्यामुळे नाव CMP, हे एडेनिन असल्यामुळे AMP, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात बायोमॉलिक्यूलला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. अमिनो ऍसिड वरती खूप प्रश्न आहेत. ग्लायकोसिडिक लिंकेज हे आत्ताच्या आत्ता करा रिवाइज. अमिनो ऍसिड सगळे परत रिवाइज करा. ग्लायकोसिडिक लिंकेज रिवाइज करा. त्याचबरोबर तुम्ही क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट करा. मोनोसॅकराइड, डाय, ट्राय, टेट्रासॅकराइड्स ऍट एनी कॉस्ट हे प्रश्न करायचे आहेत तुम्हाला, ऍट एनी कॉस्ट. मी क्लिअरली सांगतो, जेव्हा मी हे PYQ सॉल्व्ह केलेत, हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर, तिथं माझ्या लक्षात आलं 30 to 50% अॅक्युरेसी आहे मुलांची. ओके, म्हणजे जेवढे मुलं अटेम्प्ट करतात, गोळ्या मारणारी मुलं आहेत, लक्षात घ्या, त्यापैकी आता 50%च मुलं अशी आहेत की ज्यांचा करेक्ट आन्सर येते या प्रश्नांमध्ये. म्हणजे याचा अर्थ 35-45%च मुलं आहेत की ज्यांनी परफेक्ट केलंय. फार कमी मुलं आहेत, म्हणजे इतरांच्या पुढे जाण्यासाठी बायोमॉलिक्यूल ही अपॉर्च्युनिटी आहे. आणि परत सांगतो काय करायचं त्याच्यातलं. पहिल्यांदा काय करणार? क्लासिफिकेशन करा. शुगर, माल्टोज, लॅक्टोज हे डायसॅकराइड्स आहेत. रॅफिनोज ट्रायसॅकराइड आहे. स्टायचोज टेट्रासॅकराइड आहेत. बस एवढं करायचंय. SML आपण लक्षात ठेवलंय. शुगरचं हायड्रोलिसिस केलं की ग्लुकोज आणि फ्रुक्टोज होतं. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे लक्षात घ्या, बरं का. मग माल्टोज वेळेला काय होतं? ओके,
लॅक्टोजमध्ये काय होतं? तुम्ही बघा ना, रॅफिनोजमध्ये 3 कुठले असणार? मग ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज तिन्ही असणार आहेत. मग सायचोजमध्ये काय असणार आहेत? 1 ग्लुकोज, 1 फ्रुक्टोज, 2 गॅलॅक्टोज हे लक्षात घ्या. आणि ही जी नावं सांगतोय ना तुम्हाला मी शुगर, माल्टोज, लॅक्टोज, गॅलॅक्टोज ही जी नावं सांगतोय ना, याच्यामधलंच ग्लायकोसिडिक लिंकेज विचारतात. कुठल्या कार्बनला कुठला कार्बन अटॅच आहे हेही विचारलं जातंय. चला नेक्स्ट स्लाईड मी देतोय तुमच्या समोर. तुम्ही सोडवा. मला 2 रिंग दिसतायत. ऑक्सिजन नाहीये म्हणजे एडेनिन आहे. ओके. ग्वानिन नाहीये. 5 नायट्रोजन आहे त्याच्यामध्ये. 5 नायट्रोजन आहेत. दुसऱ्याजवळ काहीच नाहीये लक्षात घ्या. ओके. ओएच ग्रुप पहिला प्रश्न होता आपला. आणि 5व्याला ओएच ग्रुप आहे. प्रश्न काय विचारलाय त्यांनी खरं मी बघितलंच नाही. ठीक आहे बघा. आयडेंटिफाय द नायट्रोजन एटॉम ऑफ प्युरिन बेस. 9वा नायट्रोजन आहे. नाइन्थ दॅट इज बॉन्डेड विथ फर्स्ट. सोपं आहे, सोपं आहे. मग एक काम करूया का पाठीमागे जाऊया. याचा हा कितवा नायट्रोजन आहे बघा, नंबरिंग बघा, पायरॅमिडीन वर नंबरिंग बघा. म्हणजे हा C1च आहे. C1 ला कितवा नायट्रोजन आहे? पहिला का तिसरा? हे तुम्ही बघा. ओके. हा क्वेश्चन पण समजलाय तुम्हाला बाळांनो? काही प्रॉब्लेम नाहीये. शेवटचा क्वेश्चन बघा. व्हॉट इज द नंबर ऑफ OH ग्रुप प्रेझेंट इन द रायबोज? रायबोजमध्ये 1, 2, 3, 4 आहेत. मग मगाशी 3 OH ग्रुप कशात होते? मगाशी 3 OH ग्रुप कशात होते? रायबो न्यूक्लिओसाइडमध्ये 3 OH ग्रुप आहेत रायबोजमध्ये. 4 OH ग्रुप आहेत. मग बाळांनो एकदा केलं होत नाही रे. कुणाचंच होत नाही. एकदा केल्यावर कुणाचंच होत नाही आहे. हा होमवर्क लावून करा लक्षात घ्या. ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो क्लिअरली बघा. काही प्रश्न मला जेव्हा शोधत होतो ना, तेव्हा सिलेबसच्या बाहेरचे पण सापडले बरं का. आता कुठलंही ऍप्लिकेशन असू दे क्वेश्चन्स मिक्स होत आहेत. म्हणजे केमिस्ट्रीने एव्हरीडे लाईफचे प्रश्न काय इथं घेतलेत असं झालंय. मग तुम्हाला मी देतोय ना वायवा सीरीजमध्ये. मग बायोमॉलिक्युलमध्ये मी वायवा सीरीजमध्ये काय कव्हर केलंय? क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स कव्हर केलंय. अमिनो ऍसिड कव्हर केलंय. लिंकेज कव्हर केलंय लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर लास्ट लेक्चर ओके न्यूक्लिओटाइड्स वगैरे ते कव्हर केलेत. बेस ते आहे ते कव्हर केलेत. आता आपण हे जे बघतोय ना हे टिपिकल क्वेश्चन्स आहेत रे बाळांनो. रिपीट होणार आहेत. हेच रिपीट होणार आहेत. हेच क्वेश्चन तुम्हाला रिपीट दिसणार आहेत. मग आता मला सांगा, आपल्याला काय होतंय? आपण मॉक टेस्ट बद्दल बोलूया. 2 मिनिटं फक्त मॉक टेस्ट बद्दल बोलूया आपण. ओके. आणि या मॉक टेस्ट बद्दल मला काय बोलायचं नीट लक्ष द्या. मॉक टेस्टमध्ये अजून देखील बऱ्याच मुलांचा स्कोर हा 80 टू 100 मध्ये आहेत. आता ही चांगली मुलं आहेत. हां, पण याच्या पुढे स्कोर जातच नाहीये. मग याच्या पुढे स्कोर जात नाहीये ना, मग बाळांनो तुम्ही बघा ना, केमिस्ट्रीमध्ये काय चुका होतात तुमच्या, बायोमॉलिक्युलमध्ये चुका होत असतील, 11वीचे काही टिपिकल टॉपिक आहेत त्याच्यात चुका होत असतील. केमिस्ट्रीमध्ये जाताय का तुम्ही 40 प्लस? बघा ना, मग 40 प्लस नाहीये तुम्ही किती कमी मार्क पडलेत तुम्हाला? तुम्हाला ह्या ब्रॅकेटच्या पुढे जायचं असेल तर केमिस्ट्रीमध्ये 40 प्लस पाहिजे. तुमचा केमिस्ट्रीमध्ये 24 प्रश्न कव्हर होतात. याचा अर्थ 16 मार्क अजून वाढले पाहिजेत. मग तुमचा स्कोर 86 आहे, 16 वाढले की सायन्स आहे 12 तुम्ही 100 क्रॉस करताय. मग त्याचबरोबर केमिस्ट्री इतकंच महत्वाचं मॅथ्स आहे. मॅथ्सवर फोकस करा. अरे आणि फिजिक्समध्ये मी तुम्हाला सांगतो, आता आपण जोशी सरांना फॉलो करतोय. ओके. मॅथ्समध्ये आपण इक्वेशन 1 सरांना फॉलो करतोय. तर जोशी सरांचं लास्ट लेक्चर मी बघितलंय शॉर्ट्समध्ये. अरे 25 तरी पाडा मार्क. 25, 25 च्या रेंजमध्ये तर या तुम्ही लक्षात घ्या फिजिक्समध्ये. हो य. आणि उरलेल्या 25 मध्ये पण ऑप्शन्स एलिमिनेशन, लॉजिकल थिंकिंग हे करून तुम्हाला प्रश्न द्यायचे आहेत, सोडवायचे आहेत. मग बघा, मी सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. फक्त रडत बसल्यावर काहीही होणार नाहीये लक्षात घ्या. काहीच उपयोग होणार नाहीये. त्याला काही अर्थ नाहीये. तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलं पाहिजे. म्हणजे आता माझ्याकडे 11th मध्ये काही मुलं आहेत, जी 12th मध्ये जाणार आहेत. ते पण वायवा सीरीज आत्ताच परफेक्ट करतायत. ओके. माझ्याकडे 10th स्टँडर्ड मध्ये काही मुलं आहेत, जे आता 11th मध्ये जाणार आहेत. त्यांनी सुद्धा वायवा सुरूच केली. कारण वायवाचा पहिलाच पॉइंट आहे कॅटॅलिस्ट. मग तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर वायवा सीरीज तुम्ही 2 दिवसात कंप्लीट करायचा प्रयत्न करा. जर तुमचं केमिस्ट्री वीक असेल तर. आणि वायवा सीरीज नुसते बघून होणार नाहीयेत. हे रिवाईज करावं लागणार आहे. त्यासाठी आत्ता लिहून ठेवा किंवा पुस्तकात वाटल्यास मार्क करून ठेवा. म्हणजे बायोमॉलिक्यूल पट पेज पलटले की तुम्हाला रिव्हिजन व्हायला पाहिजे हे लक्षात घ्या. मग अभ्यास चांगला करा. ऑल द बेस्ट.